उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत आणि हीच सध्याची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहू शकतो किंवा राज्याच्या राजकीय अंगानेच नाही मात्र सामाजिक अंगाने सुद्धा, कारण की या दोन्ही ठाकरे बंधूंचं जे नातं आहे किंवा हे ठाकरे घराणं जे आहे ते केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही आहे, एक ओलावा किंवा एक त्यांची बांधिलकी ही राज्याच्या जनतेशी सुद्धा आहे। वैदेही काणेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत। वैदेही, मी आत्ताच म्हणाले की हे जे ठाकरे कुटुंब आहे ते फक्त राजकारणापुरतं सीमित नाही आहे, तर एक सामाजिक बांधिलकी त्यांची समाजासोबत आहे, कारण की तशीच बांधिलकी प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरेंनी जोपासलेली आहे आणि म्हणून हे सकारात्मक दृश्य खरं तर आपण पाहू शकतोय। जसं तुम्ही म्हणालात की सामाजिक बांधिलकी या दोन्ही नेत्यांची मोठी आहे, कारण 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचं बोधवाक्य आहे आणि त्याच अनुषंगानं शिवसेना 1966 पासून तीच कार्यरत असलेली बघायला मिळते आहे। अर्थात काही राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळाल्या, त्याच्यामुळे राजकीय एक माप जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांना पुन्हा एकदा द्यावं लागलं होतं। मात्र सामाजिक बांधिलकीचा जर विचार केला तर समाजातील अनेक मुद्दे, मग ते पशुपक्ष्यांच्या संदर्भातले असू दे किंवा मराठी भाषेच्या संदर्भातले असू दे, मराठी संस्कृतीच्या संदर्भातले असू दे, असे अनेक मुद्दे आहेत। विद्यार्थ्यांचे मुद्दे असू देत, महिलांचे मुद्दे असू देत, अशा अनेक मुद्द्यांना हात दोन्ही पक्षांकडून वारंवार घातला जातो। कुठे जिकडे चूक होत असेल त्या ठिकाणी अधोरेखित करणं आणि सरकारला या संदर्भात प्रश्न विचारणं हे दोन्ही राजकीय पक्षांचं काम आहे। मराठी भाषा, मराठी माणसं आणि मराठी मनाच्या अत्यंत जवळचे हे दोन्ही राजकीय पक्ष आहेत, कारण त्याला एक ठाकरी बाणा आहे, जो बाणा समाजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। सामाजिक कार्य अनेकदा खरंच दोन्ही अर्थात राजकारणाचा मुद्दा वेगळीकडे जर सोडला तर निश्चितच समाजामध्ये एक वेगळा आदर जो आहे तो दोन्ही राजकीय पक्षांना असायला बघायला मिळतो। म्हणूनच हे दोन्ही भाऊ एकत्र असावेत अशी मागणी वारंवार अनेकदा केलेली पाहायला मिळते आणि अशामध्येच आता हे दोन्ही भाऊ जर एकत्र येत आहेत किंवा एकत्र येण्यासंदर्भातली तशी भूमिका त्यांची दिसून येते तर निश्चितच प्रत्येकाला एक आनंद या निमित्तानं वाटू शकतो, कारण एकीकडे मराठीचा मुद्दा जो आहे तो या दोन्ही भावांना एकत्र करण्यासाठी कारणीभूत ठरला। त्यावेळेस जे भाष्य करण्यात आलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही एकत्र आलो असं एक उपहासात्मक वाक्य राज ठाकरे यांनी देखील म्हटलेलं होतं। मात्र या निमित्तानं एकत्रित आलेले हे बंधू आता याच्या पुढे एकत्रित दिसतील का हा प्रश्न प्रत्येकाला होता आणि तोच धागा सलग आपल्याला बघायला मिळतो आहे, कारण वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब 22 वर्षानंतर राज ठाकरे यांच्या घरी आलेले बघायला मिळाले। म्हणजे जो दुरावा गेल्या 22 वर्षापासून होता तो आता या ठिकाणी मिटलेला आहे, हेच खरं तर आपण या ठिकाणी बोलू शकतो, कारण उद्धव ठाकरे सहकुटुंब आज या ठिकाणी दाखल झालं आहे, जेवणासाठी दाखल झालेलं आहे। या ठिकाणी खास विशेष असं जेवण राज ठाकरे यांच्यातर्फे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबांसाठी बनवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच एक कुटुंबासाठी हे एक आनंदाचा जरी सण असला तरी मराठी मनासाठी, मराठी माणसासाठी हा पुन्हा एकदा वेगळा सण मराठीसाठीचा असलेला देखील या निमित्तानं पाहायला मिळतो आहे आणि निश्चितच एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या मनात या निमित्तानं कायम असलेला बघायला मिळतोय। अर्थातच वैदेही, आनंद तर आहेच आणि मराठीच्या मुद्द्यानंच या दोन्ही बंधूंना एकत्र केलाय, ते एकत्र राहणार का हे तर येणारा काळच सांगेल। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं इथे आले आहेत दर्शनासाठी, त्याच पद्धतीने आपण बघतोय की राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। सकाळपासून आतापर्यंत कोण कोण या ठिकाणी दर्शन घेऊन गेलाय? बघा, सगळ्याच राजकीय नेत्यांना या ठिकाणी राज ठाकरे यांनी आपल्या घरी आमंत्रित केलेलं आहे, कारण राज ठाकरे यांच्याकडे 1.5 दिवसाचा बाप्पा विराजमान असतो आणि या 1.5 दिवसाच्या खरं तर एकूणच कालावधीमध्ये अनेक राजकीय नेत्यांकडे बाप्पाचं खरं तर दर्शन घेण्यासाठी वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात। आता सकाळपासून जर आपण बघितलं तर सकाळपासून त्यांचे स्वतःचे कुटुंब जे आहे ते आतमध्ये त्या ठिकाणी होतं। मग त्यांचे चंदू मामा जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही मामा आहेत ते देखील या ठिकाणी जे आहेत ते दाखल झालेले बघायला मिळाले होते आणि आता उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत सहकुटुंब सहपरिवार, अर्थात कुटुंबाच्या पलीकडे देखील वेगवेगळ्या गोष्टी संदर्भात त्यांच्या चर्चा होतील यातही शक्यता नाकारू शकत नाही। मात्र 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी राज ठाकरे यांच्याकडे दाखल होणार आहेत। स्वतः राज ठाकरे यांनी या संदर्भात भाष्य केलं होतं आणि 5 वाजता संजय राऊत देखील या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत। म्हणजे एकीकडे ठाकरे गटाशी त्यांची जवळीक होते का, तर कदाचित या सगळ्या गोष्टीवरून किंवा या सगळ्या चित्रावरून ते दिसूनच येत आहे।
पण देवेंद्र फडणवीस देखील दर्शनासाठी येणार आहे. त्याच्यामुळे कितीही टोकाची भूमिका असेल, कितीही वादाची भूमिका असेल, कितीही विरोधाची भूमिका असली तरी महाराष्ट्राचा उत्सव आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ते जतन ठेवण्याचं काम आपल्याच राजकीय नेत्यांकडून होताना या निमित्तानं पाहायला मिळतंय. खरं तर वैदेही हेच आपण एक वैशिष्ट्य म्हणू शकतो राज ठाकरेंचं, की ते तितक्याच कठोरतेनं थेटपणे जरी सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांवरती, मग ते अगदी शरद पवार असतील त्यांच्यावरती टीका करत असतात, मात्र तरी सुद्धा जेव्हा केव्हा आपण बघतो की असा काही सण असतो तेव्हा त्यांच्याकडे आवर्जून सगळे येत असतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.